सभा शिवसेना नक्कीच आज संपूर्ण रायगड जिल्ह्यातील आणि माझ्या मतदारसंघातील सगळ्या शिवसैनिकांसाठी जनतेसाठी रायगडच्या आनंदाची गोष्ट आहे। उत्सवाचं वातावरण संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आहे की आज नागपंचमीचा दिवस, पहिला श्रावणी सोमवार आणि आज भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री म्हणून आज घोषित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे। खरं तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भरत शेठ हे रायगडचे पालकमंत्री व्हावेत यासाठी तीनही आमदारांनी केलेला संघर्ष हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला होता आणि त्यामुळे आमची सगळ्यांची मनोमन सगळ्यांची इच्छा होती की भरत शेठच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजेत आणि त्यासाठी टोकाचं राजकारण संपूर्ण रायगड जिल्ह्यांनी आणि महाराष्ट्राने पाहिलेलं होतं आणि म्हणून आज रायगड जिल्ह्यामध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे की ज्या भरत शेठसाठी सगळ्या रायगड जिल्ह्यांनी एकत्रपणे येऊन हा संघर्ष केलेला होता, त्याच भरत शेठ यांना आज रायगडचे पालकमंत्री होत असताना मनस्वी आनंद होत आहे। मी मनापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि खास करून माझे मुख्य नेते आणि शिवसेनेचे नेते सन्माननीय शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री यांनी जे योगदान आमच्या सगळ्यांसाठी रायगडकरांसाठी दिलेलं आहे ते कदापि आम्हाला विसरता येणार नाही। कारण शिंदेसाहेबांचं पाठबळ आमच्या पाठीशी ठामपणे उभं होतं आणि म्हणूनच भरत शेठ हे रायगडचे पालकमंत्री होऊ शकले। त्यामुळे राष्ट्रवादीच्या सुनेत्राताई यांनासुद्धा मनापासून मी त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनीसुद्धा सगळ्यांनी वरिष्ठ नेत्यांनी एकत्रपणे येऊन भरत शेठ यांना रायगडचं पालकमंत्री करण्यासंदर्भात सगळ्यांनी एकमताने निर्णय झाला आणि या गोष्टीचा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्यांना आनंदाचं वातावरण आज सगळीकडे रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। आज आपण पाहताय की कर्जतमध्ये सुद्धा या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन या ठिकाणी जल्लोष केलेला आहे। हा जल्लोष फक्त भरत शेठ हे रायगडचे पालकमंत्री झाले आणि खऱ्या अर्थाने रायगडच्या विकासाला गती देण्याचं काम आता भविष्यकाळामध्ये आम्ही सगळेजण एकत्रपणे येऊन करू असं सगळ्यांना या ठिकाणी सांगतो। रायगडचं पालकमंत्री पद मिळाल्यामुळे त्यांचं कर्जतमध्ये या ठिकाणी नागरी सत्कार आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत। शिवसेना भाजप असं आम्ही एकत्रपणे राष्ट्रवादी आले बरोबर तर त्यांनाही बरोबर त्या ठिकाणी घेऊ। त्यामुळे आम्ही सगळ्यांना महायुतीच्या सगळ्या लोकांना एकत्रपणे बोलून त्या ठिकाणी जसे त्यांचा माझ्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी कर्जत नागरी सत्कार आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत।